नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। 23 जुलै हा लोकमान्य टिळक यांचा जयंती दिवस आणि 1 ऑगस्ट हा त्यांचा पुण्यस्मरण दिन। दोन्ही दिवसांच्या मध्ये केवळ 7 दिवसाचं अंतर आहे। तेव्हा त्यांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनचरित्रावरचा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण करतो आहोत। पुनश्च एकदा रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करत इंग्रजांना सळोकी करून सोडणाऱ्या महत्वाच्या व्यक्तिमत्वाचा आज आपण या ठिकाणी त्यांच्या चरित्राचा जागर घालतो आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी भारत जेव्हा निर्धन होता, निशस्त्र होता, निसैनिक होता व परतंत्र होता, त्यावेळेला ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीचा जेव्हा माध्यान्ह काळ होता, तेव्हा इंग्रजांच्या साम्राज्य सत्तेला जबरदस्त हादरा देणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून जर आपल्याला उल्लेखच करायचा झाला तर करावा लागतो ते म्हणजे लोकमान्य टिळकांचाच। कारण इतकं मोठं इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा सामर्थ्यानं विरोध करणारा पुढारी भारतामध्ये तोपर्यंत निर्माण झालेले नव्हते। इंडोनेशिया या राष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो मुंबईत एका कार्यक्रमामध्ये दिनांक 11 जानेवारी 1958 रोजी म्हणाले होते। काय म्हणाले होते? आम्ही टिळक आणि गांधी यांच्यापासून स्फूर्ती घेऊन स्वातंत्र्यासाठी लढलो। मानवाच्या राजकीय स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन, इटलीचे मॅझिनी, चीनचे सन यत सेन यांच्याबरोबरच भारताचे लोकमान्य टिळक यांचं नाव घेतलं जातं। म्हणून या तिन्ही उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की लोकमान्य टिळकांनी किती महत्वाचं कार्य या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेलं आहे। केवळ भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच त्यांनी काम केलं असं नाही, तर अन्य देखील त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राहिलेले आहेत। टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं जातं हे देखील आपण सगळे जाणताच। अशा या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ज्यांचं बाळ हे नाव नव्हतंच तर त्यांचं खरं नाव केशव होतं, परंतु बाळ या नावानंच पुढे ते सुपरिचित झालेले आहेत, परंतु मूळ त्यांचं नाव केशव आहे। आणि असे हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे माता पार्वतीबाई व पिता गंगाधर पंत यांच्या पोटी झालेला आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला या महापुरुषांच्या आई वडिलांच्या नावात बद्दलची माहिती नसते आणि म्हणून मुद्दाम मी आपल्याला सांगितलं की त्यांच्या पित्याचं नाव गंगाधर पंत आहे तर आईचं नाव हे पार्वतीबाई आहे। या आई वडिलांच्या पोटी केशव किंवा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झालेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। वडील गंगाधर शास्त्री हे मराठी व्याकरणकार होते, म्हणजे वडील शिक्षक होते। नुसते शिक्षक नव्हते तर व्याकरणाचार्य होते। व्याकरणाचा दांडगा अभ्यास वडिलांचा होता आणि व्याकरणातील एखादी शंका, कारण व्याकरणाचार्य असल्यामुळे अनेक लोक त्यांना येऊन व्याकरणातली एखादी शंका विचारायला यायचे, त्यावेळेला गंगाधर पंत बाजूला बसलेल्या बाळकडे बोट करायचे आणि म्हणायचे, ह्या शंकेचं निरसन आमचा बाळ करेल। आणि त्या व्याकरणातल्या शंकेचं निरसन अत्यंत लहान वयापासूनच बाळ गंगाधर टिळक करायचे। यावरूनच टिळक हे लहानपणापासूनच किती हुशार होते, चाणाक्ष बुद्धीचे होते याचं देखील आपल्याला कल्पना आल्याशिवाय राहत नाहीये। तुमच्या शंकेचं निरसन ते करतील या घटनेवरून आपल्या लक्षात येतं। या ठिकाणी या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं। टिळक जेव्हा जन्मले
त्या काळातली जर आपण भारतीय एकूण समाज व्यवस्थेची, राजकीय व्यवस्थेची परिस्थिती बघितली तर काय परिस्थिती होती या देशाची? जेव्हा टिळकांचा जन्म या देशामध्ये झाला त्यावेळेला भारतामध्ये मराठा समाजाचा अस्त झाला होता. म्हणजे मराठी सत्ता जी होती त्या सत्तेचा अस्त झालेला होता. भारतातील शिपायांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये झेंडा उभारला होता. इंग्रजांच्या गुलामीच्या विरोधामध्ये भारतीय सैनिक झेंडा उभारून होते. म्हणजे त्यांचा प्रकर्षाने विरोध करायला लागलेले होते. ख्रिश्चन धर्म प्रसाराचं कार्य इंग्रजांच्या करवी आपल्या देशामध्ये जोमानं चाललेलं होतं. धर्म सुधारणेच्या नावाखाली धर्माचा मध्ये हस्तक्षेप इंग्रजांच्या करवी वाढलेला होता. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चाललेलं होतं. हिंदू धर्मामध्ये हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता आणि याचा विरोध या देशातले सैनिक बंडाच्या रूपानं झेंडा हातामध्ये घेऊन इंग्रजांच्या विरोध करायला लागलेले होते. अशी एकंदर परिस्थिती जेव्हा टिळकांचा जन्म झाला त्यावेळेला या ठिकाणी भारताची होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. लहानपणापासूनच चौकस बुद्धी टिळकांच्याकडे होती. त्याबद्दलची काही उदाहरणे आपल्याला पाहता येतात. त्यांना गुरुजींनी वर्गात विचारलं होतं. त्यांनी गुरुजीला एकदा वर्गामध्ये विचारलं होतं की गुरुजी माझ्या मनामध्ये एक शंका आहे. गुरुजी म्हणाले कोणती शंका आहे? आणि त्यावेळेला या बालवयात असणाऱ्या शाळेतल्या या बाळगंगाधर टिळकनं गुरुजीला प्रश्न केला होता की गुरुजी मराठीमध्ये 21 असं म्हटलं जातं आणि त्यालाच इंग्रजीमध्ये 21 म्हटलं जातं. मराठीमध्ये पहिल्यांदा 1 चा उच्चार नंतर 20 चा उच्चार 21 आणि इंग्रजीमध्ये मात्र पहिल्यांदा 20 आहे की नाही, पहिल्यांदा 20 चा उच्चार आणि दुसऱ्यांदा 1 चा उच्चार 1 चा उच्चार असं का? आणि त्यावेळेला गुरुजीला याचं उत्तर देता आलं नव्हतं. गुरुजी म्हणाले ते तसंच आहे, त्याला मी काय करू, ते तसंच आहे. परंतु या चौकस बुद्धीच्या बाळनं मात्र असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत असेल की जेव्हा वर्गामध्ये भुईमुगाच्या शेंगा खाऊन ते टरपल टाकलेली होती आणि ही टरपल टाकून अस्वच्छ वर्ग केलेला आहे म्हणून गुरुजी सर्व मुलांना कोण टाकलंय सांगा म्हणून शिक्षा करत होते. प्रत्येकाच्या हातावरती छड्या मारत होते. त्यावेळेला या शिक्षेला तितक्याच जहालपणे टिळकांनी विरोध केला होता. ते म्हणाले मी गुन्हाच केला नाही तर मी शिक्षाही स्वीकारणार नाहीये. आणि खरोखरच त्यांनी गुरुजींच्या शिक्षेला विरोध केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येते. आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे लहान वयापासूनच अन्यायाचा खंबीरपणे नव्हे जहाल पद्धतीनं विरोध करण्याची मनोवृत्ती जर कुणाची असेल तर ती बाळ गंगाधर टिळक यांची होती. ही आपल्याला इथं लक्षात घेण्यासारखं आहे. गणित आणि संस्कृत हे त्यांचे अत्यंत आवडते विषय होते. ज्या दोन्हीही विषयांच्या बद्दल आपण नेहमी घाबरतो, परंतु लोकमान्यांना सगळ्यात आवडते विषय जर कोणते असतील तर त्यांचे 2 आवडते विषय होते. एक होता गणित आणि दुसरा हा संस्कृत हा विषय होता. त्यात ते नेहमी वर्गामध्ये किंवा या ठिकाणी प्रथम येत असत. यासाठी त्यांना नेहमी वडिलांचं मार्गदर्शन लाभत होतं, कारण वडीलही शिक्षक होते आणि अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारचे शिक्षक होते आणि त्यांचं नेहमी त्यांना या कामी सहकार्य लाभलेलं आहे. 6व्या वर्गामध्ये शिकत असतानाच टिळकांचा सत्यभामाबाई यांच्या बरोबर आपल्याला माहित असेल की विवाह झालेला आहे 1871 ला आणि लगेच 1872 ला त्यांचे वडीलही वारलेले आहेत. आईचं छत्र हरवलेलं आहे आणि आई गेल्याच्या नंतर त्यांच्या चुलतीनं त्यांचा सांभाळ केलेला आहे. त्यानंतर वडिलांचं देखील छत्र या ठिकाणी हरवलेलं आपल्याला दिसून येतं आणि अवघ्या 6व्या वर्गामध्ये असतानाच टिळकांचं या ठिकाणी शुभमंगल किंवा लग्न सत्यभामाबाईंशी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1872 ला ते 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. कधी उत्तीर्ण झाले 10वीची परीक्षा? 1872 ला. 1876 ला त्यांनी BA ची पदवी प्राप्त केलेली आहे गणित या विषयामध्ये. 1876 ला त्यांनी BA गणित या विषयामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे.
डेक्कन महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे पुणे या ठिकाणी। 1879 ला ते LLB ची परीक्षा उत्तीर्ण करताना दिसतात, म्हणजे लॉचं किंवा वकिलीचं शिक्षणही त्यांनी पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। MA ला त्यांनी प्रवेश घेतलेला होता, परंतु त्याच कालावधीमध्ये देशातली ही सगळी काही चळवळी आणि त्यामुळं त्यांनी शिक्षणाकडे जास्तीचं MA लक्ष न देता राष्ट्रीय चळवळींच्या मध्ये जास्तीचा वेळ दिल्यामुळं त्यांची ही पदव्युत्तर पदवी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करता आलेली नाहीये। महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांची मैत्री कोणाबरोबर झालेली आहे? गोपाळ कृष्ण आगरकर यांच्याशी झालेली आहे। म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक मित्र मिळाला, त्यांचं नाव आहे गोपाळ कृष्ण आगरकर, आणि हे दोघं जीवश्य कंठस्थ मित्र या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात झालेले आपल्याला इथं दिसून येतात। त्या काळामध्ये पदवी हाताशी असूनही टिळक व आगरकरांनी शासकीय सेवेत न जाण्याचा निर्णय घेऊन समाज सेवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहतो अलीकडे पदवी हातात आली की पहिला उद्दिष्ट किंवा पहिलं पाऊल प्रत्येक पदवीधराचं कोणतं असतं? तर छोटी मोठी कुठली का असेना, परंतु आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे। परंतु त्या कालावधीमध्ये BA सारख्या आणि गणितासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयामध्ये पदवी आपल्या गाठीशी असताना देखील टिळकांनी आणि आगरकरा दोघही मित्रांनी निर्णय घेतला की आपण शासकीय सेवेमध्ये जायचं नाहीये, त्यापेक्षा भारतीय लोक जी की आज गुलामीमध्ये जीवन जगत आहेत त्यांच्यावर इंग्रजांच्या करवी अनेक प्रकारचे अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत, तेव्हा या भारतीय लोकांना या इंग्रजांच्या गुलामीतनं मुक्त करण्यासाठी आपण समाजसेवेला महत्त्व दिलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी शासकीय सेवेमध्ये न जाता समाजसेवा करण्याचा निर्णय घेतलेला या ठिकाणी त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतो। कारण त्यांनी पाहिलं होतं की भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ओढ नाहीये, गुलामगिरी प्रवृत्ती भारतीय लोकांच्या मध्ये जास्तीची आहे। गुलामगिरीच्या विरोधामध्ये या भारतीय लोकांच्या मनामध्ये चीड दिसत नाहीये, याचं त्यांना वाईट वाटत होतं। कारण त्यांनी पाहिलं होतं की राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वाभिमान दाखवला, परंतु त्यामध्ये त्यांना यश प्राप्त करता आलेलं नाहीये। वासुदेव बळवंतांसारख्यांनी देखील या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला, परंतु त्यामध्ये देखील ते एकटेच पडलेले आहेत। लक्ष्मीबाई एकटी पडलेली होती, म्हणावं तसं भारतीयांचा त्यांना या ठिकाणी काय पाठिंबा किंवा सहकार्य मिळालेलं नव्हतं। तेव्हा टिळकांच्या लक्षात आलं की नाही, आपल्याला जोपर्यंत भारतीय लोकांच्या मनामध्ये भारतीयत्वाबद्दलचा या ठिकाणी स्वाभिमान आपण निर्माण करणार नाहीये, तोपर्यंत असे एकटे दुकट्यांनी लढून या बलाढ्य इंग्रजांच्या विरोधामध्ये यश प्राप्त करता येणार नाहीये। आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला या भारतीय लोकांच्या मनामध्ये गुलामगिरीच्या विरोधामध्ये चीड निर्माण करावी लागेल, स्वातंत्र्य किंवा स्वराज्याचं महत्व त्यांच्या मनाला पटवून द्यावं लागेल, आणि यासाठी आपण समाजसेवा करणं हेच महत्वाचं आहे। आणि म्हणून अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। लोकांना जागं करावं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी। टिळक आगरकर यासाठी न्यायमूर्ती रानडे यांच्या बरोबर देखील चर्चा अनेक वेळेस करत असताना आपल्याला दिसून येतात। नवशिक्षण देणारी एखादी शाळा, भारतीय स्वकीय यांच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत करणारी आपली एखादी आपल्याला शाळा काढता येईल का, आपल्या विचाराची असा विचार टिळक आणि आगरकर करायला लागलेले आहेत। आणि त्याच्यातूनच त्यांनी जानेवारी 1880 मध्ये पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे। पहिलं काम जर टिळकांनी कोणतं केलं असेल तर शैक्षणिक संस्था न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की शिक्षणातूनच माणसाच्या मनाला जागृत करण्याचं काम करता येऊ शकतं। म्हणून टिळक आगरकरांनी पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर मी आपल्याला सांगितलं की त्यांनी 1 जानेवारी 1880 ला काय केलेलं आहे तर न्यू इंग्लिश ची या नावाची शाळा पुण्यामध्ये काढण्याचं काम केलेलं आहे। आणि या कामी त्यांना विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी देखील सहकार्य केलेलं आहे। म्हणजे हे तिघं एकत्र येऊन या प्रकारची शाळा त्यांनी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते। या तिघांनी एकत्र येऊन ही शाळा केलेली आहे। नंतर त्यांनी आर्यभूषण नावाचं एक छापखाना देखील काढण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काय केलं त्यांनी आर्यभूषण नावाचं, बघा नाव देखील आर्यभूषण दिलेलं आहे, आणि अशा प्रकारचा छापखाना, कारण त्या काळाला काही इलेक्ट्रिक मीडिया एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हे,
नव्हताच म्हटलं तरी चालेल आणि म्हणून छापखान्याद्वारे छपाईचं काम केलं जात असायचं आणि म्हणून त्यांनी आर्यभूषण नावाचा छापखाना या ठिकाणी काढलेला आपल्याला दिसून येतो। समाज प्रबोधनासाठी त्यांनी, आपल्याला माहित असेल की मराठा व केसरी, एक इंग्रजी आणि एक मराठी, अशा प्रकारच्या वृत्तपत्रांची निर्मिती केलेली आहे किंवा वृत्तपत्र काढलेली आहेत। मराठा आणि केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार घरोघर दारोदार पोहोचवण्याचं काम, फार मोठं काम, जनजागरणाचं काम, प्रबोधनाचं काम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे। त्या काळातल्या भारतीय माणसांची मानसिकता, गुलामीच्या विरोधामध्ये बंड करून उठण्याची मानसिकता, इंग्रजांच्या विरोधामध्ये दंड थोपटण्याची मानसिकता जर कशाच्या माध्यमातून या ठिकाणी टिळकांनी निर्माण केली असेल तर ती मराठा आणि केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेली आहे। न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून त्यांनी कामाला प्रारंभ केला, परंतु त्यातनं काही फार मोठं, सगळीच काही लोक शाळेमध्ये येणार नव्हती आणि शाळेच्या बाहेर असणाऱ्या लाखो लोकांचं प्रबोधन करणं महत्वाचं होतं। ही निकड लक्षात घेऊनच त्यांनी मराठा आणि केसरी, एक इंग्रजी आणि एक मराठी, अशा प्रकारची वृत्तपत्र काढून समाज प्रबोधनाचं मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं। याचबरोबर आपल्याला पाहता येतं की 1882 मध्ये मालाकार वारलेले आहेत आणि त्याच्यानंतर 1884 मध्ये न्यायमूर्ती तेलंग, मंडलिक, भांडारकर या गणमान्य लोकांच्या सहाय्यानं काय केलं आहे टिळकांनी, तर टिळक आणि आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकण्याचं काम लोकमान्य टिळकांनी आपल्या समविचारी मित्रांना सोबत घेऊन केलेलं आहे। तर त्यांनी काय केलं, पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि या सोसायटीच्या माध्यमातून जे आजही आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातलं, देशातलं एक अग्रगण्य महाविद्यालय ज्याला आपण म्हणतो, त्या फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून टिळक आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी केलेली आहे। ही देखील अत्यंत ऐतिहासिक आणि भारतीय स्वातंत्र्याच्या महत्वाची एक घटना म्हणून आपल्याला या घटनेकडे पाहिलं पाहिजे। परंतु हे महाविद्यालय तर सुरू केलं, कारण हे महाविद्यालय स्वकीय, म्हणजे या टिळक आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी सुरू केलं होतं, परंतु या महाविद्यालयामध्ये राष्ट्रनिष्ठा निर्माण करायची असेल तर शिकवायचं भारतीय लोक, आता इथं शिक्षक म्हणून महत्वाचे होते ना, परंतु त्या कालावधीमध्ये शिक्षक मिळत नाहीत अशी स्थिती दिसल्यामुळं, मिळाले तरी ते परकीय असतील, तर मग स्वकीय शिक्षक म्हणून आता कोणाला नेमायचा हा प्रश्न उपस्थित झाल्याच्या नंतर याच मित्रमंडळींनी स्वतः प्राध्यापकाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते। स्वतः टिळकांनी, आगरकरांनी, आपटे यांनी स्वतः शिकवायला सुरुवात केलेली आहे। मी संस्था चालक आहे, मीच ही संस्था काढलेली आहे, मी कसा शिकवू, अशा प्रकारचा विचार त्यांनी केलेला नाहीये। लोक प्रबोधनासाठी ही शाळा महाविद्यालय त्यांनी काढलेले आहेत। सुजाण नागरिक बनवणं, भारतीय लोकांच्या मनामध्ये ज्ञान प्रेरित करणं, या समाजाला यासाठी हे कॉलेज शाळा काढलेल्या होत्या। तर या शाळेमध्ये शिकवण्यासाठी स्वतः टिळक, आगरकर आणि आपटे हे स्वतः प्राध्यापक म्हणून त्या महाविद्यालयामध्ये शिकवण्याचं काम करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून टिळकांसारखा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा महात्मा सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून होते। खरं तर प्राध्यापक आणि शिक्षक जातीला अभिमान वाटावा, असं हे मला असं वाटतं की आपल्या शिक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। लोकमान्य या महाविद्यालयामध्ये गणित आणि संस्कृत हे विषय शिकवायचे आणि असं सांगितलं जातं की ते जेव्हा संस्कृत मधले काही घटक शिकवायचे, गणितातले घटक शिकवायचे, तर त्या घटकाशी अत्यंत तादात्म्य होऊन विद्यार्थ्यांच्या मध्ये मिळून मिसळून नव्हे तर एखादा संस्कृत मधला मेघदूत असेल असा एखादा प्रसंग किंवा एखादा काव्य शिकवत असताना साक्षात तो प्रसंग त्या विद्यार्थ्यांच्या समोर उभं करण्याचं काम टिळकांच्याकडनं होत होतं। म्हणजे ते किती हाडाचे शिक्षक होते हे देखील यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी टिळकांना संस्कृत, गणित, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, ज्योतिर्गणित या विषयांचा दांडगा अभ्यास असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे केवळ एका विषयापुरते हे मर्यादित नव्हते, तर त्यांनी यापूर्वी आपल्याला सांगितलं की त्यांना गणित चांगलं जमत होतं, त्यांना संस्कृत चांगलं जमत होतं,
धर्मशास्त्राचा त्यांचा अभ्यास होता, तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास होता, ज्योतिर्गणिताचा त्यांचा अभ्यास होता. म्हणजे एका व्यक्तीनं किती अंगानं या ठिकाणी अभ्यास करावा हे देखील टिळकांच्या चरित्रातनं आपल्याला प्रोत्साहन आणि प्रबलन घेण्यासारखी गोष्ट आहे. ते या ठिकाणी असं हे टिळक नावाचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. केवळ 12 वर्षेपर्यंत म्हणजे 1 तपापर्यंत त्यांनी या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम, शिकविण्याचं काम केलेलं आहे. नंतर मात्र काही कारणास्तव आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना जास्तीचा वेळ द्यावा लागत असावा हेही कारण असेल, आणि अंतर्गत काही वाद म्हणा, या काही कारणांच्यामुळं त्यांनी 1 तपानंतर 10-12 वर्षाच्या नंतर प्राध्यापकाची ही नोकरी या ठिकाणी सोडलेली आपल्याला दिसून येते. पुढे त्यांनी काय केलं तर जास्तीत जास्त अधिकचा वेळ राष्ट्रीय चळवळीमध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. वृत्तपत्र लेखनामध्ये त्यांनी अधिकचा वेळ दिलेला आहे, कारण त्यांना वाटलं की महाविद्यालयाच्या 4 भिंतीमध्ये आपण किती लोकांचं प्रबोधन करू शकणार आहोत, यापेक्षा या खुल्या आभाळाच्या खाली राहणारे जे लाखो भारतीय आहेत त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि ते प्रबोधन त्या कालावधीमध्ये लोकशाहीचा 4था खांब ज्याला आज आपण म्हणतो त्या वृत्तपत्रांच्या द्वारे होतंय, ही गोष्ट टिळकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वृत्तपत्र लेखनामध्ये सर्वाधिक काळ घालवलेला आहे हे आपण पाहिलं पाहिजे. त्यांना नेहमी असं वाटत असायचं की संपादकांनी कुठलाही लेख लिहिण्याच्या पूर्वी चांगले ग्रंथ वाचले पाहिजेत. ज्या विषयावरती आपल्याला लिहायचं आहे त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करूनच लेखन केलं पाहिजे. कुठेतरी वरवरचं न लिहिता त्या लिखाणाच्या पाठीमागं अत्यंत चिंतन असलं पाहिजे. सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचा त्या विषयाचा अभ्यास त्या संपादकानं केला पाहिजे. या प्रकारची ते नेहमी संपादकांना अपेक्षा व्यक्त करत असायचे. ते म्हणत असत की जे आपणास सांगावयाचं आहे ते निर्भयपणे सांगितलं पाहिजे. संपादकानं ते निर्भीडपणे सांगितलं पाहिजे, ते निशंकपणे सांगितलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या न्यायालयामध्ये किंवा आपल्या न्यायालयामध्ये जसा न्यायालयामध्ये न्यायाधीश असतो की नाही, काय करतो न्यायालयामधला न्यायाधीश, तर तो न्यायाधीश जसा खुर्चीमध्ये बसून अत्यंत सांगोपांग विचार करून न्याय देतो, तसाच संपादकाने त्याच्या खुर्चीमध्ये बसून या ठिकाणी आत्मविश्वासाने निर्णय म्हणजे लेखन केलं पाहिजे. तसे संपादकाने स्वच्छपणे या ठिकाणी जे आपल्याला वाटतं ते निर्भीडपणे निशंकपणे मांडलं पाहिजे. न्यायाधीशासारखी भूमिका संपादकाने घेतली पाहिजे असं ते नेहमी बोलत असताना सांगायचे, किंवा त्यांचे हे असे विचार होते. 1890 मध्ये त्यांनी मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं की या संस्थेतून देखील संस्थेतनं बाहेर पडलेले आहेत. ते संस्थेमधल्या काही गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत म्हणून त्यांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये जनमत आणि तेही जहाल मार्गाने जनमत निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि यामुळे खरोखरच लोकांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये रोष निर्माण करण्यामध्ये निश्चितपणे टिळकांना खूप मोठ्या प्रमाणावर यश आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या निर्भीड पत्रकारितेचं मोल मात्र त्यांना या ठिकाणी नेहमी द्यावं लागलेलं आहे, कारण ही प्रखर पत्रकारिता तत्कालीन इंग्रजांना मान्य होणारी नव्हती. म्हणून त्यांना 3 वेळा या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तुरुंगवास 3 वेळा भोगावा लागलेला आहे. परंतु त्या गोष्टीला टिळक कधी घाबरलेले नाहीयेत. त्यांना पहिला तुरुंगवास जो वाट्याला आला तो कोल्हापूर संस्थानाच्या पाताळ यंत्रित दिवाणाने आरंभलेल्या छत्रपतीचा छळ थांबवा म्हणून, लोकमान्यांनी केलेल्या घणाघाती लेखनाचा परिणाम म्हणून, प्रत्यक्ष पुरावा पदरी पडण्यापूर्वी उचललेली लेखणी सत्याच्या स्पर्शाने पावन झाली असली तरी कायद्यामध्ये ती अडकली आणि पहिल्यांदा त्यांना या घटनेमुळं कारावास भोगावा लागलेला आहे. टिळक आगरकरांना 101 दिवसाची डोंगरीच्या तुरुंगामध्ये या घटनेमुळं शिक्षा भोगावी लागलेली आहे. पहिला तुरुंगवास 101 दिवसाचा डोंगरीच्या तुरुंगामध्ये त्यांनी काटलेला आपल्याला दिसून येतो. रँड साहेबांचा वध घडल्यानंतर लोक प्रक्षोभाचे जनक म्हणून लोकमान्यावर खटला भरण्यात आला आणि 1 वर्षाची सक्त मजुरी त्यांच्या वाट्याला आलेली आहे. रँड नावाचा जो इंग्रज अधिकारी आहे त्याचा खून झाला
आणि या खुनासाठी लोकमान्यांनीच मानस तसं खून करणाऱ्यांचं आणि या समाजाचं बनवलं म्हणून त्यांच्यावरती ठपका ठेवून तिथे देखील त्यांना दुसऱ्यांदा कारावास भोगावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। लोकमान्यांना 1908 साली वयाच्या 52व्या वर्षी 6 वर्षाची शिक्षा झाली। ही तिसऱ्यांदा शिक्षा आहे। ते 6 वर्षे मंडालेच्या कारागृहामध्ये स्थानबद्ध होते। कारण काय तर त्यांनी लिहिलेले धगधगते अग्रलेख। वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्र चालवणं हे सतीचं वाण आहे आणि या वृत्तपत्रातनं मिळमिळ भाषेतनं त्यांनी कधीच लेखन केलेलं नाहीये। स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडपणा, निशंकपणा त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते आणि त्यामुळं त्यांना 3दा तुरुंगवास झालेला यापूर्वी मी उल्लेखित केला। मंडालेच्या तुरुंगामध्ये देखील त्यांना पाठवण्याच्या पाठीमागची कारण काय होतं तर त्यांचे धगधगीत अग्रलेख। ज्या अग्रलेखाचे काही शीर्षक जर आपण ऐकले तर आपल्या लक्षात येईल। काय म्हणाले होते ते? सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, हे उपाय टिकाऊ नव्हेत, देशाचे दुर्दैव, अशा शीर्षकाचे अत्यंत जहाल अग्रलेख ते आपल्या या वृत्तपत्रांच्या माध्यमातून, केसरी आणि मराठाच्या माध्यमातून लिहित गेलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावरती राजद्रोहाचे खटले भरून त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला आहे। खरं तर लोकमान्य हे भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे भारतीय राष्ट्रवादाचे पिता होते। त्यांना राष्ट्रीय असंतोषाचे जनक म्हणण्यापेक्षा भारतीय राष्ट्रवादाचे पिता होते असं म्हणणं संयुक्तिक ठरेल असं काही विद्वानांचं मत आहे। ते म्हणत असत की इहलोकीच्या न्याय्य पद्धतीने माझ्यावर आपण गुन्हा लादू। काय म्हणते त्यांनी? इहलोकीच्या न्याय्य पद्धतीने माझ्यावर आपण गुन्हा लादू शकाल, पण नियतीच्या न्यायालयात मी निर्दोष ठरेन। माझे जीवित कार्य या शिक्षेमुळे सिद्धीस जाईल असा विश्वास मला वाटतो। ताई महाराजांच्या प्रकरणामध्ये देखील त्यांना खूप त्रास झालेला आहे। त्यांच्या चरित्रामध्ये हे प्रकरण देखील त्यांच्यासाठी खूप त्रासदायक ठरलेलं आहे। टिळकांना आगरकर, गोखले यांचा मवाळ मार्ग कधीच मान्य नव्हता। पुढे पुढे जे आगरकर त्यांचे मित्र होते त्यांचं आणि यांचं पुढे जमलेलं नाहीये, कारण आगरकर हे मवाळ विचारसरणीचे होते तर टिळक हे जहाल विचारसरणीचे आहेत। म्हणून आगरकरांचा आणि गोखलेंचा हा मवाळ विचार त्यांना कधीच पटलेला नाहीये, कारण त्यांचा ब्रिटिशांच्या चांगुलपणावरती विश्वास नव्हता कुणाचा? टिळकांचा। टिळक म्हणत होते की अशा अर्ज विनंत्या करून काहीही पदरात पडणार नाहीये, कारण ब्रिटिश हे चांगले नाहीये आणि म्हणून मवाळ भूमिका ब्रिटिशांच्या विरोधामध्ये घेणं चुकीचं आहे। अशा प्रकारची भूमिका टिळक मांडत आलेली आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मवाळ भूमिका, टिळकांची भूमिका ही जहाल आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मवाळ भूमिका हे आगरकर आणि गोखले घेत असताना दिसतात, तर ही भूमिका मात्र टिळकांना मान्य नाहीये। त्यानंतर 1889ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी 1889ला प्रवेश केलेला आहे आणि या काँग्रेसमध्ये देखील जी मवाळ विचारसरणी होती, इंग्रजांच्या कडे विनंती अर्ज करणं, तर ही गोष्ट काँग्रेसमध्ये आल्याच्या नंतर देखील टिळकांना पटलेली नाही आहे आणि त्यांचं स्पष्ट असं म्हणणं होतं की असे केल्यानं कधी आपल्याला स्वातंत्र्य हे इंग्रज देणार नाहीयेत, जहाल पद्धतीनं त्यांचा आपल्याला विरोध करावा लागणार आहे। खरं जर टिळकांचं चरित्र जर आपण बघितलं तर भगवद्गीतेमध्ये जसे स्थितप्रज्ञाची काही लक्षणं सांगितलेली आहेत, ती लक्षणं टिळकांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। टिळक हे स्थितप्रज्ञा अशा पद्धतीचे आहेत। त्यांचा एक मुलगा प्लेगनं दगावला होता व दुसरा अंथरुणाला खिळून होता। अशाही अवस्थेमध्ये आपल्याला माहित आहे की ते केसरीचा अग्रलेख लिहित आहेत। मुलगा तापानं फणफणतोय याचा निरोप त्यांना मिळालेला आहे। कदाचित तो अंतिम घटका मोजतोय असंही त्यांना माहिती आहे, परंतु असं असताना देखील 40 करोड लोकांच्यासाठी लिहित असलेला माझा अग्रलेख पूर्ण झाल्याशिवाय मी मुलाला भेटू शकत नाही ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून ते अग्रलेख पूर्ण करतात आणि नंतर आपल्या मुलाजवळ जातात। म्हणजे आपल्या रक्तातल्या मुलापेक्षा 40 कोटी लोकही माझ्यासाठी महत्वाचे आहेत। म्हणजे ही मोठी माणसं स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून देशाचा संसार करतात, म्हणून तर त्यांचे जन्मोत्सव आणि पुण्यस्मरण दिन आपण आजही साजरे करतो। हे मात्र आपल्याला कधी विसरता येत नाहीये। आपल्याला माहित असेल की त्यांची पत्नी जी आहे त्या देखील हे जेलमध्ये असतानाच मेल्याची किंवा वारल्याची बातमी एका तारच्या द्वारे त्यांना प्राप्त झालेली आहे। आपल्या पत्नीच्या मृत्यू समयी देखील लोकमान्य आपल्या पत्नीच्या जवळ नाहीये, ते जेलमध्ये कारावास भोगत आहेत
आणि अशाच कारावासामध्ये असताना त्यांना 7 जुलै 1912ला तार आली आणि कळालं की आपली पत्नी हे जग सोडून गेलेली आहे. आयुष्यामध्ये कधीच डोळ्यात असवे न आणणारा हा सिंह नरसिंह आपल्याला माहीत असेल की पत्नीची ही तार हातात पडल्यावर मात्र ते सद्गदित झाले. त्यांच्या डोळ्यात आसवे उभे राहिले आणि त्यांच्या तोंडातून जे उद्गार निघालेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणाले की 40 वर्ष आपल्या खडतर संसाराचा भार वाहणारी सत्यभामा गेली. आपल्या शिक्षेच्या काळात अलंकार आणि नव्या वस्त्राचा त्याग करून पक्वान्नाशिवाय पाडव्याची गुढी उभारणारी आपल्या मुलांची आई गेली. तिच्या अखेरच्या क्षणी आठवणीने गलबलून गेलेल्या तिच्या जीवन वृक्षावर कोणत्या रूपात मी तिला भेटलो असेल. जाताना कपाळी कुंकू घेऊन गेली, बरं झालं एवढं तरी भाग्य तिला लाभलं. अशा प्रकारचे शब्द त्यांच्या तोंडातनं हे तार हातामध्ये पडल्याच्या नंतर पडलेले आहेत. त्यांना खरं तर असं वाटलं की आपल्या लेकराची आई निघून गेलेली आहे, जिनं माझ्याशी इतके वर्ष संसार केला, परंतु मला माहीत नाही तिला मला काय देता आलं की नाही, परंतु तिनं माझ्यासाठी खूप मोठा त्याग केला. अशा पद्धतीनं ते सद्गदित झालेले आहेत. मोठ्या माणसाला उगीच मोठं होता येत नाही, त्यासाठी त्यांना किती प्रकारचा त्याग करावा लागतो हे देखील अशा महापुरुषांच्या चरित्रातनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1905ला त्यांनी बंगालच्या फाळणीस विरोध केलेला आहे. त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याचं आव्हान केलेलं आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी चतुसूत्री भारतीयांना सोपवलेली होती. या 4 सूत्रांच्या आधारे आपल्याला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणं गरजेचं आहे. ते 4 सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. एक होतं स्वराज्य, पहिलं सूत्र होतं त्यांचं, दुसरं होतं स्वदेशी, तिसरं होतं बहिष्कार आणि चौथं होतं राष्ट्रीय शिक्षण. आणि याच पद्धतीचा या ठिकाणी या चतुसूत्रीचा उपयोग करून त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1907ला त्यांनी काँग्रेसमधील मवाळांना विरोध केलेला आहे की त्यांचं म्हणणं असं की ही मवाळ मिळमिळीत भूमिका घेऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाहीये. म्हणून 1907ला त्यांनी काँग्रेसमधल्या जे मवाळ विचारधारा घेऊन चालणारे त्यांना स्पष्टपणे विरोध केला सुरत या ठिकाणी. आणि आपल्याला माहित असेल की शेवटी मवाळ नाराज झाले आणि मग मवाळ आणि जहाल असे काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले आपल्याला सुरतमध्ये पाहायला मिळतात. मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी तिथला वेळ देखील वाया जाऊ दिला नाहीये. तुरुंगामध्ये असताना 6 वर्षामध्ये त्यांनी द आर्टिक होम ऑफ द वेदास आणि गीता रहस्य हे महत्वाचे ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसून येतात. पहिल्यांदा त्यांचा गीता रहस्य हा ग्रंथ तुरुंगाच्या बाहेर आल्याच्या नंतर इंग्रजांनी त्यांना तो दिलेला नव्हता, परंतु टिळक म्हणाले की मला संपूर्ण ग्रंथ माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये आहे, मी पुन्हा लिहून काढेन, परंतु माझा ग्रंथ मला मिळाला पाहिजे. आणि शेवटी इंग्रजांनी काही वर्षांनी तो ग्रंथ त्यांना परत दिलेला आहे. आपल्याला माहित असेल की विवेकानंद आणि टिळकांची रेल्वेमध्ये प्रवास करताना भेट झालेली आहे. हे 2 महापुरुष एकत्र आलेले आहेत, दोघांच्या मध्ये चर्चा होते. टिळक त्यांना पुण्यात आपल्या घरी विवेकानंदांनी घेऊन येतात आणि तिथे देखील या दोन्हीही नररत्नांची भेट ही भारतीयांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची भेट मानली गेली पाहिजे. त्यांचा गीता रहस्य हा ग्रंथ इतका महत्वाचा ग्रंथ ठरला की पुढे तो अनेक भाषांच्या मध्ये भाषांतरित झालेला आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी भारतीयांना कर्म करण्याचा संदेशच एका अर्थानं या ग्रंथातून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1916ला होम रूल लीगची त्यांनी स्थापना केलेली आहे. 1918ला ते इंग्लंडला गेलेले आहेत. तेथे त्यांनी ब्रिटिश नेतृत्व व शासनाला भारताच्या बाजूने वळवण्यासाठीचा जोरकसपणे प्रयत्न केलेला देखील दिसून येतो. 1919 मध्ये परत भारतात आले. ते तोपर्यंत भारतीय राजकारण बदलून गेलेलं होतं. या देशामध्ये जालियनवाला बागासारखं हत्याकांड घडलेलं होतं आणि त्यामुळं या देशातलं वातावरण इंग्रजांच्या विरोधामध्ये क्षुब्ध अशा पद्धतीचं बनलेलं होतं, क्रोधित झालेलं होतं. महात्मा गांधींनी या देशामध्ये असहकार चळवळीला प्रारंभ केलेला होता. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इंग्लंडहून भारतात आल्याच्या नंतर पाहायला मिळाल्या. आणि अशाच काळामध्ये 1 ऑगस्ट 1920ला मुंबई या ठिकाणी टिळकांचा मृत्यू झालेला आहे. आणि हे जग सोडून टिळक निघून गेलेले आहेत. आणि ज्या दिवशी टिळक हे जग सोडून गेले त्या दिवशी महात्मा गांधींनी त्यांच्याबद्दल जे उद्गार काढले होते ते फार महत्वाचे आहेत. ते म्हणाले
कोसळत्या आभाळाला सावरणारा नरकेसरी गेला. कोसळत्या आभाळाला सावरणारा नरकेसरी गेला. आणि खरोखरच त्या दिवशी आभाळ खरोखरच खाली कोसळलं होतं. असा हा नररत्न ही मायभूमी सोडून आपल्याला माहिती आहे की परतीच्या न यायच्या प्रवासाला निघून गेलेले आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्यानंतर तुम्ही आता त्यांच्या जीवनातल्या आणखीन काही गोष्टी ज्या इथं घेणं गरजेच्या वाटल्या त्या मी घेतलेल्या आहे. स्वातंत्र्याच्या नंतर तुम्ही पुढे काय करणार असा प्रश्न एकदा टिळकांना विचारण्यात आला होता. तेव्हा टिळकांनी सांगितलं होतं की मी गणिताचा प्रोफेसर म्हणून स्वातंत्र्याच्या नंतर काम करीन, कारण माझं अध्यापनावर फार प्रेम आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा या देशामध्ये जर कुणाने सुरू केली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. शिवजयंतीच्या आज जी आपण शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होताना पाहतो त्याचा प्रारंभ लोकमान्य टिळकांनी केलेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आज त्याला किती मोठं रूप या देशामध्ये आलेलं आहे, परंतु याचा प्रारंभ जर कोण केला असेल तर तो लोकमान्य टिळकांनी केलेला होता. म्हणजे महापुरुष किती दृष्टी असतात बघा की या शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व भारतीयांनी एकत्र यावं आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व निर्माण व्हावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी या पवित्र उद्देशानं हे दोन्ही उत्सव त्यांनी सुरू केले. आणि त्यांचे तेव्हा सुरू केलेले हे उत्सव आज मोठ्या प्रमाणामध्ये या देशात सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. लाल बाल पाल म्हणून या तिघांचा उल्लेख भारतीय इतिहासामध्ये मोठ्या अभिमानाने केला जातो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे 1916ला जेव्हा त्यांच्या वयाला 60 वर्षे झालेली होती 1916ला, वयाच्या 60व्या वर्षी त्यांचा मोठा सत्कार घडून आणला होता त्यांच्या चाहत्यांनी आणि 1 लाख रुपये त्यांना अर्पण केले होते. परंतु टिळकांना कधीच पैशाचा मोह नव्हता. त्यांनी ते 1 लाख रुपये स्वीकारताना सांगितलं की मी हे सगळे पैसे लोकांच्या कल्याणासाठी सार्वजनिक कार्यासाठी वापरणार आहे. आणि त्याच पद्धतीने त्या पैशाचा विनियोग त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी जो त्यांचा हृदय सत्कार करून त्यांना देणगी स्वरूपामध्ये आले होते त्याचा विनियोग केलेला आपल्याला दिसून येतो. लोकमान्य ही काही पदवी जी आहे ती स्वतः त्यांनी लावून घेतलेली नाही आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना लोकमान्य ही पदवी दिलेली होती. अलीकडच्या कालावधीमध्ये कार्य नसताना देखील माणसं मोठमोठ्या पदवी आपल्या डोळ्यासमोर लावून घेण्यासाठी देखील काय काय उठाठेव करतात हे वेगळं सांगण्याचं कारण नाही आहे. परंतु ऐतिहासिक जी मोठी माणसं होऊन गेली त्या लोकांसाठी मात्र त्यांना पदव्यांचा कधीच हव्यास नव्हता, परंतु जनसामान्यांनीच त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून पदव्या दिलेल्या होत्या. लोकमान्य ही पदवी लोकांनी त्यांना दिलेली होती आणि यातूनच त्या पदवीतनच टिळक हे किती लोकमान्य होते ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून टिळकांचा उल्लेख केला जातो. त्यांना देश जागा करण्यासाठी या ठिकाणी त्यांना देश जागा करण्यासाठी कडक पावले उचललेली आहेत. वाणीला सतत मिरचीची चव द्यावी लागलेली आहे. कधी सिंहाप्रमाणे गरजावं लागलेलं आहे. झोपलेल्या माणसाला मिळमिळीत हाकांनी उठवता येत नाही, त्याला गदगदा हलवावं लागतं व त्याच्या अंगावरील पांघरूण ओढून उठवावं लागतं हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी मवाळ भाषा मिळमिळ भाषा न वापरता झोपलेल्या माणसाला जाग करण्यासाठी सिंह गर्जना केली आणि प्रसंगी त्याच्या अंगावरचं पांघरूण ओढून त्याला जाग करून इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्याची वज्रमूठ आवळण्याचं काम या टिळकांनी केलेलं आहे. हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचा त्याग, त्यांचा राग आणि त्यांची आग खरोखरच वर्णनीय अशा प्रकारची आहे. भारतीय पारतंत्र्याला आकाशात काही जण चंद्र बनले आणि काही जण सूर्य बनले. स्वातंत्र्याला त्यांनी सावली देण्याचा प्रयत्न केला, पण सदा प्रकाशात राहूनच. अशा सर्व चंद्राचे महात्मा गांधी हे महाचंद्र होते. या सर्व सूर्य व सर्व चंद्र यांच्या भ्रमणाच्या वेळा कित्येकदा भिन्न होत्या, पण प्रवासाचे भान सारखेच होते. ते म्हणजे इंग्रज रूपी राहू केतूच्या मगर मिठीतून मातृभूमीची सुटका करणे. हे मी बोललेलं लक्षात येत नसेल तर सरळ भाषेमध्ये सांगतो की या देशामध्ये कोणी सूर्याच्या भूमिकेतनं या भारताच्या आकाशामध्ये कोणी सूर्याच्या रूपानं कोणी चंद्राच्या रूपानं आपापल्या पद्धतीनं
कधी सावली देण्याचा तर कधी प्रखर प्रकाश देण्याचा प्रयत्न या महात्म्यांनी केला। यांच्या दिशा वेगवेगळ्या असतील, चंद्राची दिशा वेगळी, सूर्याची दिशा वेगळी, परंतु यांचं मुख्य उद्देश एवढाच होता की राहू आणि केतू नावाचे हे जे इंग्रज या भारत रूपी चंद्र सूर्यांना लागलेले आहेत, या राहू आणि केतूंना येथून हकलून देणे, त्यासाठी यांनी प्रामाणिक काम केलं होतं हे आपल्याला कधीही विसरता येत नाहीये। मी हिंदीचा प्रोफेसर आहे आणि आमच्या हिंदी प्रचार प्रसाराच्या संबंधानं हिंदी भाषेसाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्याचा उल्लेख करत असताना मी लोकमान्य टिळकांच्या बद्दल आवर्जून सांगतो, कारण या भारताची राष्ट्रभाषा हिंदी व्हावी यासाठी सर्वप्रथम प्रयत्न जर कोणी केले असतील तर ते लोकमान्य टिळकांनी केलेले आहेत। हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यावं लागतं। पुण्यातील मानाच्या पहिल्या 5 गणपतीचा क्रम लावण्याचं काम देखील लोकमान्य टिळकांनीच केलं। त्यामध्ये कसबा गणपती आहे, जोगेश्वरी गणपती आहे, गुरुजी तालीम गणपती आहे, तुळशीबागेचा गणपती आणि केसरी गणपती असे क्रम मानाच्या गणपतीचं लावण्याचं काम देखील लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे। वंगभंगच्या चळवळीस त्यांनी देशव्यापी स्वरूप देण्याचं कामही त्यांनीच केलेलं आहे। महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरवलेलं होतं। गांधींसारखा माणूस त्यांच्याबद्दल या प्रकारचे गौरवोद्गार काढताना आपल्याला दिसून येतात। डी ओरायन नावाचा एक ग्रंथ देखील लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे। ज्याप्रमाणे गीता रहस्य लिहिलं त्या पद्धतीने हाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। त्यांच्याबद्दल आपण नेहमी ऐकतो की तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। टिळकांनी काँग्रेसचं एकदाही अध्यक्षपद भूषवलेलं नाहीये, त्यांना पदाची कधीच हौस असलेलं आपल्याला दिसत नाहीये। 1901 मध्ये कोल्हापूर वेदोक्त प्रकरणामध्ये टिळकांनी पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या वरती टीका केलेली आहे। म्हणून टिळकांच्या बद्दल असं सांगितलं जातं की टिळक प्रतिगामी विचाराला थोडेसे जास्त महत्व देणारे होते। त्याबद्दलचा एक वेगळा विचार देखील टिळकांच्या संबंधानं आपल्याकडं चर्चेला जातो। त्याबद्दल मला फार विस्तारानं इथं न बोलता फक्त शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणामध्ये मात्र त्यांनी पुरोहितांची बाजू घेतलेली होती आणि छत्रपती शाहू महाराजांच्या वरती टीका केली होती, हे मात्र सत्य आपल्याला कधी ना म्हणजे नेहमी स्वीकारावंच लागतं। ब्रिटिशांचे पहिले राजकीय कैदी म्हणून जर उल्लेखच करायचा झाला तर तो आपल्याला टिळकांचाच करावा लागतो। टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींनी यापूर्वी काय म्हटलं हे तर मी सांगितलं, पण ते असंही म्हणाले होते की सिंह गर्जना आता स्तब्ध झालेली आहे। लोकमान्य टिळक हे राजकारणात जहाल होते तर समाजकारणामध्ये मात्र ते मवाळ होते। लोकमान्य टिळकांनी राजकारणाच्या बाबतीमध्ये जहाल भूमिका घेतली आणि समाजकारणाच्या बाबतीमध्ये मात्र मवाळ भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणून हेही देखील त्यांचं गुणवैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यांच्यावरती मिल आणि स्पेन्सर या लेखकांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो। टिळकांच्या वरती मी जितकं बोलावं तितकं कमी आहे, कारण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या 2 महापुरुषांच्या नावानं स्वातंत्र्य संग्रामाला आपण विभाजित करतो त्यामधलं पहिलं 1920 पर्यंत जे काही पर्व आहे ते आहे लोकमान्य टिळकांचं पर्व, टिळक पर्व। आणि 1920 ते 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत दुसरं स्वातंत्र्य संग्रामातलं पर्व म्हणजे गांधी पर्व आहे। मग या देशाच्या स्वातंत्र्याचं एक पर्व ज्यांच्या नावानं आहे त्या लोकमान्य टिळकांचं काम किती मोठं असेल याची कल्पना आपण करू शकत नाहीये। इतकं मोठं हे व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाच्या जीवनातील अत्यंत ठळक घटना आपल्याला व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन इथं या व्हिडिओच्या निमित्तानं मांडता आलेल्या आहेत। आपण या सगळ्या घटना त्यांच्या जयंती आणि पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं सतत स्मरणात ठेवल्या पाहिजेत। आणि आज जरी ते शरीरानं आपल्यातनं गेले असले तरी कार्यानं ते आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत। त्यांच्या जीवनातला एखादा क्षण, एखादा कण आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरविता येईल का? आता या देशामध्ये इंग्रज शिल्लक नाही आहेत, कुठल्याच प्रकारची परकीय सत्ता या देशावरती सत्ता गाजवत नाहीये। आता आपल्याला लढायचंच असेल तर आपल्याच देशामध्ये इंग्रज म्हणजे अन्याय करणारे, अत्याचार करणारे, शोषण करणारे, या अन्याय अत्याचार आणि शोषण करणाऱ्या या देशातल्या वर्तमानातल्या ज्या ज्या काही प्रवृत्ती असतील तर त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आपल्याला जहाल विचार घेऊन लढावं लागणार आहे। आणि ते लढण्यासाठीची प्रेरणा आपल्याला मिळावी
म्हणूनच अशा महापुरुषांच्या जीवनचरित्राचा जागर आपल्याला करावा लागतो। शेवटी लोकमान्य टिळकांना या जयंतीच्या निमित्तानं आणि पुढे 1 ऑगस्टला येऊ घातलेल्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं एवढीच या ठिकाणी त्यांच्याकडनं नम्र अपेक्षा करेन की हे टिळकजी, आपण आपले अनुयायी म्हणून आम्हा सगळ्यांना आपल्यासारखं जरी नसलं तरी आपल्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आम्हाला कार्य करण्याचं आपण बळ द्यावं, आम्हाला आशीर्वाद द्यावा, एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करून आपण घालून दिलेला जो आदर्श आहे तो आदर्श आमच्या पद्धतीनं पुढे चालवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, अशा प्रकारचं आपणास आश्वासन देतो आणि पुन्हा श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो। लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला, विचारांना पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करून मी याच ठिकाणी या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो। नमस्कार।